ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार ते पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी या व्हिडिओमधून 2025 मध्ये मनोरंजन विश्वात घडलेल्या 5 घडामोडींबद्दल जाणून घेऊया। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आजवर असंख्य मराठी चित्रपटात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। यासह त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत हिंदी प्रेक्षकांची पसंती मिळवली। मनोरंजन विश्वातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं। यानंतर छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत होता, परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। चित्रपटात शंभूराजांचे लेझिम खेळतानाच्या सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला, त्यामुळे मेकर्सला चित्रपटातून हा सीन कट करावा लागला। परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि बॉलिवूडमधील यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला। यानंतर 2025 मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजून एक चित्रपट म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट। अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकांमध्ये होते, परंतु यातील ब्राह्मण समाजावरील चित्रणावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली। पूर्वी हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता। यानंतर 2025 मधील मनोरंजन विश्वातील मोठ्या घडामोडींपैकी एक म्हणजे पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला। सोशल मीडियावर सुद्धा हा मुद्दा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता। त्यामुळेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत असलेला अबीर गुलाल या चित्रपटावरही बंदी आणण्यात आली। यानंतर संतोष डावखर यांना मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार। एफी मध्ये 53 वर्षात पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवला आहे। दिग्दर्शक संतोष डावखर यांनी पदार्पणातच कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे मराठी सिनेसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली। 2025 मध्ये मनोरंजन विश्वात घडलेल्या या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताला फॉलो करा।